मी तुम्हाला तुम्ही खाली पण का माझ्यासाठी सांगतो? करा, पोरं पण चांगल्या ठिकाणी करा. मी तुम्हाला करून देतो. खूपच तिथं म्हणजे जवळ करून देतो किराणा ऐका. त्याला तुम्हाला घेऊन जर- त्याच्यामुळे थोडंसं एरिया पण तुम्ही चांगला माझ्या पाहिजे, करून घर ठेवलं चांगलं. मी तुम्हाला तिला खाली रूम करून दिला. पोरं घरी पण जेवायला आले जेवून घ्या. घरी जेवायला आले जेवून घ्या. टेन्शन नाही. इथं तिथे आले तर माझी काय हा मग पोरांना सांगायचं बाबा तुम्ही 11 11:30 आला माझ्याकडे स्वयंपाक तयार या घरी जेवून घ्या. रात्री या. मला रोज डब्याच्या खर्च नाही. नाही तर माझं कसं हा तमाशा असतो ना, मग मी ते जाणार डबे शिकणार नाही का? हां 2 दिवस चांगली येणं करण्यापेक्षा पोरांना घरी घेऊन मला जेवायला इथं नाही बोलायचं. ये पोरं येणार नाही. आणि ती म्हातारी आमची थोडीसं ती रूमवरती देणार पण नाही. एवढं चढ पण नाही होणार. मी तर त्यासाठी मी तुम्हाला हळूहळू मला पद्धतीने सांगितलं की या मला पोरांच्या वाढवायची आहे. एवढं बोलली वाढवायची बाहेरची पोरं म्हणजे तिथली नाही कॉलेजची पोर जी ना म्हणून वाढवायची. मी म्हटलं मी येतो पण चुकलो आहे म्हणून मी म्हटलं येऊ शकतो. तसं कॉलेजला नेणार मला जमलं पाहिजे. नाही पोरं नाही तर बोलवलं. खाली आले ना म्हणजे मी 10 ते 20 पण आले. हां मग काय करायचं तुम्ही बाहेर गेलात ना तुमच्या तिथं कोणाकडे तरी डबे ठेवायचे खाली. आणि आहे तो राजू इस्त्रीवाला ते खूप चांगले आहे. अगदी माझे तुमच्यासारखे मुलं मला तिथे खूप मान इज्जत आहे. अगदी काटेकोर बोलले की तुम्ही डोळे टाकून त्यांची खाली डबे ठेवायचे विषय संपला. बरोबर आणि मी माझ्यावर ना बरोबर नाही ना म्हणून तुम्हाला खाली रूम का बघतोय 6,000 5,000 ते बघ 2,000 3,000 5,000 काय एवढं तुमचं वाचलं मी तेच बघ खाली कसं आपली किती 5 आहे तर खाली आणखी 2,000 आपलं भाडं वाढेल, पण आपली ही वाढेल, श्रम वाढेल ना तुमचा. ही बघ आता मी नजर टाकते बरे वाटते बिल्डिंग पाणी पाणी काही प्रॉब्लेम नाही मालकीने सांगली वर्ष तर मी ते सांगितलं हो माझं मला गिरायक आणि मला खूप प्रामाणिक अगदी डोळे टाकून तसं काही प्रॉब्लेम नाही. मला झेपते तसं 5-2-4 वर्ष राहिली तर मग ताईच्या मला घराची गरजच नाही. तुमचे 2 पैसे गमले तुम्ही जाणार तुम्हीच घ्या मी आम्ही तसंच करणार आम्ही ह्या मुलांवर तर दादावर काय तर त्याचा उद्या संसार होईल. कशाला आपण कुणाच्या घरात आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण आपल्या तुम्हाला त्यासाठीच बोलवलं म्हणजे 7-8 पोरं माझं नेटवर्क चालत नाही दादा म्हणत उद्या बिद्या आली तर अरे काही प्रॉब्लेम नाही काही देऊन अरे काही प्रॉब्लेम नाही तसं आणि आता आहे काही प्रॉब्लेम नाही तसं आणि डबे आता मी त्यांचे साथ घेतले म्हणजे तिकडे लावले त्या जुन्याचे डबे म्हणजे अजून आपल्या कोणाचा भरोसा नाही म्हणून नवीन डबे देणार आपण काय अडचण नाही. पण एकसारखे डबे जुने काय ठेवले नवीन डबे मी इकडे काढले म्हणजे माझे मी डबे घेतले उगाच ते डब्यांचं काही पोरं जेवण सांगेल पोरं खुश आहेत आता मी कसं त्याला वेगळी तिला सांगितलं होतं ना पण मी म्हणतो मी नाही याच्यात सध्या आज पण थोडं शिरा दिला पनीरची भाजी दिली थोडी रस्सावाली चपात्या गरम गरम केल्या येऊन पोचून आली कधी काय असं अजून काय द्यायचं ₹12 डबा पडतो ठीक आहे की पोरं जास्त आणि लगेच आवडलं तर लगेच जेवता येतं काकू छान आहे सगळं असं ठीक आहे मला एवढंच अपेक्षा असते की पोरांनी मायेने खाल्लं 2 जण जास्त तुम्हाला चिकन किंवा बिर्याणी करायची असेल ना तर मला सांगायचं असं पण ते सांगितलं मी रविवार शिवाय मला फालतू गोष्टी त्यांचे बड्डे राहिले काय राहिले सोनी आहे ना सोनी ती पोरगी माझ्याकडे कामाला येते ना ती मदतीला येते करपे सोनी करपे खाटपे हुशार आहे आता इथून गेली होती किती मनीचं विचारत होती नवरा चांगला आहे पण ती सासूच्या पुढे नवऱ्याचं चालत नाही ना नवरा चांगला तुमच्यासारखं मस्त आहे चांगलं राव आता आताचा पहिला मित्रच होता पण काय ना इतकी थोडी अर्धवट लोक असतात एक तर शिक्षण अर्धवट असतं त्यांना नॉलेज कमी असतं आणि मग त्यांना ती आम्ही लोक कशी आपल्या कसं थोडंसं आपलं टापटीपणा असतं आणि थोडी आमची मॅच्युरिटी वेगळी आता माझं दादा एक आर्किटेक्ट इंजिनिअरिंग आहे इंग्लिश मिडियममध्ये शिकलेलं आहे थोडंसं त्याची लेवल वेगळी पडते मग ह्यांचं विचार वेगळी पडतं ते मग ते दादाला ते पडत नव्हतं यायचं कॉम्प्युटर शिकायला दादा इथे होतं तेव्हा काटोसारखं यायचं पण काय ते दादाला ते पडायचं दादा म्हणायचं ही लोक फक्त आणि खूपच म्हणजे सगळं बघायचं मग तो म्हणाला का आई
लाटला ना तरी तिचं बरोबर असतो. काकू 2 चपाती जास्त झाले का? म्हणजे असं आहे. आणि मी तिला एवढं जीव लावते. पोराला पोरगा एवढंच आहे की नाही ती शाळेत सोडते. चॉकलेट दे, हे दे, ते दे, सारखं देत असते स्वतःला. खूप मारते. मग पहिलं तिला बोलते, पहिलं तू खा. मग गावाकडून आलेले तिच्या आधीच तिचा बाप आहे ते दे. आता दिवाळी रोज बाबांनी सांगितलं की लगेच पहिलं तिला लाडू दे, हे दे, ते दे. आता पण एवढं पोहे खायला गेली मारते. जेवून बसून तिला दिवाळीचं एक पदार्थ खायला दिला ना. मग मी पहिलं आलं ताजं का तिला पहिलं खायला देते. पहिलं काही म्हणते पहिलं टाकायला दिला देते. कारण आम्ही टाकत नाही कमी करा. बुद्धी काय 2 चपात्या एवढी बुद्धी म्हणजे त्याच्या आलेली देते ते मी प्रेमाने देते. पण तुम्ही तेवढी जाणीव आपल्याला घरासारखे नाही आपल्या मुलीसारखं वागवते. 2 चपात्याचा काय हिशोब होते आणि तू हिशोब मला ठेवायचं तर मी ठेवेल. आता ही पोरं आल्यापासून 40 चपात्या वाढल्या. मग मी तिला मागे 60 रुपये वाढवले म्हणजे दिवसाचे. हो 150 देत होते ना. आणखी आता 200 रुपये. करून बसला. नाही ना तेच ना पोराच्या हातात मोबाईल द्यायला. ते साधा मोबाईल आणून द्यायचा. हाय त्याचा स्वतःचा पर्सनल मोबाईल आहे. त्याला हँग करून ठेवलेले. चला मग येऊ. हो दादा करा. मी उद्या जाणार आहे हो. वापस 2 दिवसानंतर.